गुजरात, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रात नाव बदलून घरफोडी करणाऱ्या आरोपीसह त्याचा साथीदार जेरबंद. 120 ग्रॅम व 2 मिली सोन्याच्या दागिन्यासह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे त्यांच्या पथकासह अकलूज व पंढरपूर विभागात मालाविषयी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण आधारे आरोपी निष्पन्न करण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नातेपुते पोलीस ठाणे येथील गुन्ह्यातील आरोपी हा मंगळवेढा येथील सांगोला ते सोलापूर महामार्गाच्या ब्रिज खाली जुना टोल नाका येथे साथीदारासह येणार आहे. याची खात्री पटल्यावर सापळा लावण्यात आला. सदर माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे पथक मंगळवेढा येथे आरोपीस सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास करता सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने आरोपीकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केले असता सदर आरोपीने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात नातेपुते येथे 2 आणि पांगरी येथे 1 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सदर गुन्ह्यातील 120 ग्रॅम 2 मिली सोने व 20 ग्रॅम चांदीचा शिक्का व 1 चारचाकी स्विफ्ट कार असे एकूण 8,82,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील आरोपी हे गुजरात, कर्नाटक, तेलंगणा सह महाराष्ट्र राज्यात घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधवर, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार वीरेश कलशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे, अजय वाघमारे, अनवर सत्तार, राहुल दोरकर, हरीश थोरात, चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार, नातेपुते पोलीस ठाणेकडील पोलीस नायक राकेश लोहार, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे यांनी बजावल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शनिवारी दुपारी 4 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.